एका मिनिटाकरता आपण सर्वांनी ताईचं त्या ठिकाणी ऐकायचंय. त्यानंतर आईचा सन्मान, माझ्या ताईचा सन्मान आणि कीर्तनाला विराम. जय हिंद सर्वांना. जय हिंद. धन्यवाद माऊली. शहीद जवान विशाल सुभाष झांजुर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस मी नम्र अभिवादन करते. तसेच या मातृभूमीच्या रक्षणासाठी कुणी आपला पुत्र दिला, कुणी आपला पिता दिला, तर कुणी आपला पती दिला. आजपर्यंत शहीद झालेल्या सर्व शहीद बांधवांना मी शब्दरूपी श्रद्धांजली समर्पित करते. खरं तर सैनिक म्हणजे फक्त असं वाटतं की सीमेवर रक्षण करणारा, देशाचं रक्षण करणारा सैनिक, पण सैनिकाची ही व्याख्या अपुरी आहे. सैनिक म्हणजे सर्वस्वाचा त्याग. गाडीकर महाराजांनी अत्यंत सुंदर निरूपण केलं. मी ऐकलं, त्यांचे बरेचसे कार्यक्रम ऐकले. खरंच आहे, महाराज सैनिक होणं जेवढं अवघड आहे त्यापेक्षा जास्त सैनिकाचं कुटुंब होणं अवघड आहे. सैनिकाची आई होणं सोपं नाही आहे. इथं जास्त महिला वर्ग दिसतोय. तुम्ही माता पालक आहात, मी एका मुलाची आई आहे. फक्त क्षणभर विचार करा, मुलाला कॉलेजवरनं कामावरून यायला 15 मिनिटं उशीर झाला तर जीवाची किती घालमेल येते, किती घालमेल होते जीवाची. जे विचार म्हणजे जे होऊ नाही शकत असे वाईट विचार मनात येतात. मग ज्या माऊलींना देश रक्षणासाठी आपला पोटचा गोळा दिलाय त्या माऊलीची काय अवस्था असेल. म्हणजे आपल्याकडे सैन्यात भरती होताना सैनिकाची छाती मोजली जाते, असंच असतं ना, छाती मोजली जाते, बरोबर आहे. पण ती छाती मोजण्यापेक्षा त्या सैनिकाच्या आई वडिलाचं काळीज मोजा की, केवढं मोठं काळीज असते. सोपं नाही हो हे होणं. सैनिकाची आई होणं सोपं नाही, सैनिकाची पत्नी होणं सोपं नाही. सैनिक म्हणजे त्याच्या ऐच्छिक भौतिक सर्व सुखाचा त्याग करतो तो सैनिक आहे. कितीही सैनिक, तुम्ही आज म्हणजे तडव गावाला सैनिकी परंपरा आहे, सदन गाव आहे, आम्ही ऐकून आहोत. तुम्ही गावातले बरेचसे जवान सैन्यात आहेत, तुम्ही बघितले असतील. जेव्हा हे सैनिक सुट्टीवर येतात तेव्हा कधीही कुठल्याही सैनिकाच्या तोंडात तुम्ही ऐकलंय का की आम्हाला तिथे एवढा त्रास असतो, आम्हाला सियाचीनला असं असतं, आम्हाला खायला मिळत नाही, आम्ही एवढे 18 तास बर्फात उभे असतो. ऐकलंय तुम्ही कधी? कधीच तो फौजी सांगत नाही, कधीच सांगत नाही. आपल्याला माहीत सुद्धा नसतं की तिथं ते कशा अवस्थेत असतात. पण सैनिक होणं खरंच खूप अवघड आहे बरं का. आणि सैनिक देशासाठी, आपण म्हणतो सीमेवर सैनिक असतात, देशासाठी असतात, पण देश म्हणजे कोण? देश म्हणजे तुम्ही मीच आहे. लक्षात ठेवा, ते देशासाठी म्हणजे आपल्यासाठी असतात. आणि प्रत्येक सैनिकाच्या मनाच्या कोपऱ्यात एक हळवा बाजू, एक हळवा भाग असतो, तो म्हणजे त्याचा कुटुंबीय. खरं तर या सैनिक कुटुंबाला म्हणजे आता ह्या झांजुर्णे परिवाराबद्दल आम्ही काय बोलावं. महाराजांनी सर्व त्यांचं आयुष्य पुढं मांडलंय. खूप मोठा त्याग ह्या कुटुंबाने केला. एवढी देश सेवेचं व्रत ह्या कुटुंबाकडे आहे. सन्माननीय सुभाष झांजुर्णे ते सेवानिवृत्त आहेत, त्यांचे बंधू गोविंद झांजुर्णे ते सेवानिवृत्त आहेत. विशालदादांना आमच्या वीरमरण आले, ते शहीद जवान आहेत. एवढं मोठं हे देश सेवेचं म्हणजे आम्ही शुल्लक आहोत त्यांच्यापुढे. आपण काय आहोत? म्हणजे तुम्हाला आठवत असेल, गेल्या 4-5 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ आला, त्यावेळी आपण आपल्याला ना आपल्या कुटुंबाला जपण्यासाठी काय काय केलं. 4-5 हजाराचं रेमडेसिवीर आम्ही लाखभर रुपये देऊन घ्यायला तयार होतो. कुटुंब सुरक्षित राहावं म्हणून आम्ही 8-15 दिवस कुटुंबात गेलो नाही. एवढं आपण आपल्या आणि आपल्या स्वतःच्या जीवाला जपलं. मग हा जर विचार सैनिकांनी केला तर आपलं काय होईल? एकच वाक्य सांगते, नेहमी लक्षात ठेवा, ह्या देशातला सैनिक आणि शेतकरी ह्या दोघांच्या आपण कायम ऋणात आहोत. कायम. कधीही फक्त खेद ह्या गोष्टीचा वाटतो महाराज की अजूनही काही ठिकाणी सैनिकांबद्दल उपासानं बोललं जातं. पण मी एकच वाक्य सांगते की सैनिक हा चेष्टेचा विषय नाहीये. सैनिक हा सन्मानाचा विषय आहे. मोठ्या आणि माणसं म्हणतात की काय सैनिक म्हणजे त्यांचा मेंदू गुडघ्यात. अहो काय बोलताय तुम्ही? आपला जागेवर आहे. आपण काय करतोय आपण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जातो, ग्रामपंचायतीपुढे पांढरे कपडे घालून झेंडावंदन ध्वजारोहण करतो, छानपैकी घोषणा देतो. संध्याकाळी गावात गावभर गप्पा मारतो. गावात देशात अराजकता माजले, हे झाले ते झाले, असं केलं पाहिजे, पाकिस्तानने असं केलं, चीनने असं केलं. तेवढीच आपली देशभक्ती आहे एका दिवसापुरती, बरोबर ना? त्यानंतर काय करतो आपण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणत आलो, भारत माझा देश आहे, पण मी देशासाठी काय केलंय? मी नाही काय केलं, काही नाही केलं ना. आपण काय केलं पाहिजे? नका, मला शक्य नाही आहे सैन्यात भरती होणं, पण जे देशाच्या सीमेवर सैनिक उभे आहेत देशासाठी, त्यांचा फक्त आदर करणं एवढं तर आपण करू शकतो. जे सीमेवर लढत आहेत त्यांच्या कुटुंबाला काय हवं काय नको एवढं तर आपण बघू शकतो. प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आपण म्हणतो, पण राष्ट्रहिताचं आपण काय करतो? आपण नाही काय करू शकतो. आपण नाही देशासाठी. उद्या मला जरी कोणी म्हटलं, मॅडम तुम्ही एवढं भाषण करताय, तुम्ही सीमेवर चला, तुम्हाला 50 लाख देतो, तरी मी म्हणेन नको बाई, माझ्या मागं माझा संसार आहे, माझं पोरग आहे, माझा नवरा आहे. ही माझी मानसिकता आहे, ही तुमची मानसिकता आहे, बरोबर आहे ना? सैनिक असं कधीच म्हणत नाही
एक छोटंसं उदाहरण सांगते. सैनिक म्हणजे किती मोठा त्याग असतो. 2 वर्षापूर्वी खटाळगावचे सूरज शेळके जवान शहीद झाले. वय वर्ष जेमथेम 21. भरती झाल्यानंतर मला वाटतं त्यांचं पहिलंच पोस्टिंग असेल. ज्या वयात 21-22व्या वर्षात गावात पोरं बुलेट घेतात, काय घेतात, छान कपडे घालतात, गॉगल लावतात आणि गावात फिरत असतात, त्या वयात माझा सूरज भाऊ तिथं सीमेवर होता. ज्या वयात आईच्या कुशीत राहायचं त्या वयात तो देशासाठी शहीद झाला. वयाच्या 21व्या वर्षी वीर मरण आलं त्याला. काय त्या मातेची अवस्था असेल. आणि त्याहून म्हणजे केवढा मोठा कुटुंबाचा त्याग सांगते. त्याला छोटा भाऊ आहे, तर त्या वीर मातेने अशी इच्छा व्यक्त केली की माझ्या छोट्या मुलाने सुद्धा सैन्यात भरती व्हावं. म्हणजे केवढा मोठा त्याग आहे हा त्या कुटुंबाशिवाय कोणी त्याग करू शकत नाही. त्याग फक्त सैनिकाचा नसतो, त्याग त्याच्या कुटुंबाचा असतो. मी मगाशी आले त्यावेळी विशाल झांजुर्णेंचा छोटा वीरपुत्र आहे, तो अस्वस्थपणे रडत होता. म्हणजे का रडत होता कळलं नाही, पण खूप अस्वस्थपणे रडत होता. म्हणजे विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी विशाल सर शहीद झाले त्या दिवशी पण तो असाच रडत होता. आजही तो तसाच आईकडे राहीना, आजीकडे राहीना, सगळ्यांनी घेतलं तरी राहीना. का रडत असावा? महाराज क्षणभर विचार मनात आला. कदाचित आयुष्यभरासाठी पितृछत्र हरपलंय म्हणून तो रडत असेलही. काय सांगा. खरंच मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते की काही करू नका. ह्यांना आर्थिक आधाराची गरज नाही, काही नाही. फक्त समाजात त्यांना एक आदराचं स्थान असावं. बाकी ह्या सैनिक परिवाराची काही अपेक्षा. फाउंडेशनचं आणखीन एक महत्त्वाचं काम तुम्हाला सांगते. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे. 370 कलम हटवल्यानंतर जैन फाउंडेशनने जम्मू काश्मीरमध्ये शिवजयंती साजरी केली. पहिलं जैन फाउंडेशन आहे जे जम्मूमध्ये आम्ही शिवजयंती साजरी केली. अगदी आपण महाराष्ट्रात करतो तशी जम्मूमधून आम्ही सवाद्य मिरवणूक काढून शिवजयंती साजरी केली. आम्ही जम्मूला जात असताना ट्रेनमध्ये आम्हाला फौजी बांधव भेटले, परप्रांतीय होते. तर आम्ही त्यांना सातारचे म्हणून आमची ओळख सांगितली. तर ते म्हणाले की सातारचे बरेच जवान म्हणजे सैन्यात आहेत, काय विशेष आहे तुमच्या साताऱ्यात? तर मी एकच वाक्य सांगितलं, आमच्या सातारच्या मातीत शौर्य रस आहे. छत्रपती शिवरायांची भूमी आहे आमचा सातारा जिल्हा. जिथं एवढे मावळे घडले तिथं सैनिक का नाही घडतात. आणि अजूनही कितीतरी तरुण सैन्यात भरती होण्यासाठी तेवढेच प्रयत्न करत असतात, कारण इथल्या मातीत शौर्य रस आहे. आम्ही जेव्हा ह्या वीरपत्नींसाठी मी गेली 7 वर्ष काम करते, जेव्हा ह्यांच्यासोबत काम करत होते तेव्हा ह्या वीरपत्नींनी असं आम्हाला सांगितलं की ताई, आमचे पती शहीद झाल्यानंतर अमर रहेच्या घोषणा देतात, मग आम्ही विधवेचं आयुष्य का जगायचं? तुम्ही सगळ्या महिला तिथं तुम्ही उत्तर द्या. मी फक्त एकच प्रश्न विचारते, ज्या वयस्कर आहेत त्यांनी सांगा, कपाळाला कुंकू कधी लावलं जातं? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या कपाळाला कुंकू कधी लावलं जातं? ज्या दिवशी आपली 5वी पुजली जाते. बरोबर ना आजी? 5वी पुजली जाते त्या दिवशी आपल्या कपाळाला कुंकू लावलं जातं. त्यावेळेस सौभाग्य असतं का हो आपल्याला? नसतं. त्यावेळेस आपल्याला कुंकू लावलं जातं. मग त्यावेळेस जर मला कुंकू लावलंय तर ते माझ्यासोबत जाऊ दे ना शेवटपर्यंत. जर विशाल सरांनी मोठ्या सन्मानानं त्यांना कुंकू लावून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, तर त्या वीरपत्नीचा तो अधिकार आहे की शेवटपर्यंत ते तिच्यासोबत असलं पाहिजे. असा वीरपत्नींनी फक्त जैन फाउंडेशनलाच नाही तर संपूर्ण समाजाला प्रश्न घेतला. मग आम्ही जैन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वीरपत्नीचा तिच्या आप्तेष्ट नातेवाईकांमध्ये त्यांच्या गावात जाऊन तिथल्या गाव प्रशासनाशी बोलून त्यांचा हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मान केलं. जैन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वीरपत्नींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला जातो. आमच्या घरच्या गौरी गणपती सुद्धा वीरपत्नीच्या हस्ते बसवल्या जातात. आमच्या घरी गौरी गणपतीला वीरपत्नींना बोलवलं जातं. लग्न कार्यात त्यांची ओटी भरली जाते, त्यांना कुंकू लावलं जातं. मुळीच तुम्ही असं मनात आणू नका की ती खरं तर नाही हो. हळदी कुंकू हा प्रत्येक स्त्रीचा सन्मान आहे, फक्त सौभाग्यवान नाही, प्रत्येक स्त्रीचा सन्मान आहे. कुमारिकेला सुद्धा हळदी कुंकू लावलं जातं ना. म्हणजे हा प्रत्येक स्त्रीचा सन्मान आहे, तो तिला मिळायलाच हवा. बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय, मिलिटरी अपशिंगे सारखं गाव आम्ही जैन फाउंडेशनच्या पुढाकाराने अख्खं गाव विधवा प्रथामुक्त केलेलं आहे. आज त्या गावात कुठल्याही पती शहीद झाल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध तर अजिबात तिचे सौभाग्य अलंकार नसतात. ते त्यांचं आत्मबळ असतं, मनोबल असतं. इथं आमच्या निशाताई भोसले वीरपती उपस्थित आहेत. पती गेल्यानंतर अवघ्या 10व्या दिवशी त्यांना घराच्या बाहेर पडावं लागलं. काही समाजात विकृत नजरा असतात, ज्या अशा महिलांकडे विकृत नजरेने बघतात, तिथं कुठेतरी त्याला एक जबर बसावी, एक चाप बसावा, म्हणून हे आत्मबल आणि मनोबल वाढवण्यासाठी हे कुंकू त्यांना दिलंय आणि ते त्यांच्या सोबत राहू द्या. आज समस्त तडोळे ग्रामस्थांना, इथं उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक झांजुर्णे परिवाराचे, मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की फार काही नाही करायचं.
फक्त ह्यांना समाजात ह्यांच्या प्रती आदर असू द्या म्हणा. कुठल्याही सैनिक कोणीही असू दे, शहीद जवान असू दे, सैन्याला सैनिक असू दे, जो सुट्टीवर येतो त्यांच्या प्रती मनात आदर असू द्या. आम्ही सैनिकांसाठी काम करतो. मला एक जण म्हणाले, अहो म्हटले काय मॅडम सैनिकांचं आयुष्य लई भारी असते म्हटले. रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळते, एवढा फंड मिळतो, एवढे पैसे मिळतात, एवढ्या शासकीय सुविधा मिळतात. पण सगळं खरं असलं तरी त्यासाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा असतो. खूप खूप मोठा त्याग आहे, आयुष्याचा त्याग असतो. ज्या वयात संसार करायचा, बायको मुलांसोबत राहायचं, आनंदाचे क्षण घालवायचे, त्या वयात माझे सैनिक बांधव सीमेवर असतात देशासाठी. त्यांच्या परिवारासाठी नाही, देशासाठी असतात. सोपं नाही हो. आज मी लखपती होईन, मी करोडपती होईन, तडावळे गावातली खूप कोट्याधीश माणसं आहेत, पण ही वर्दी नाही तुम्ही विकत घेऊ शकत. मरण प्रत्येकाला येतं, प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही, पण सन्मानाचं मरण यायला नशीब लागतं, भाग्य लागतं. तिरंगा कुणालाही मिळत नाही. आज मी कितीही बोलले, कितीही श्रीमंत झाली तरी नाही मला तिरंगा मिळणार हो. त्याच्यासाठी भाग्यच लागतं. एक शेरशाह चित्रपट आला होता कॅप्टन विक्रम बत्रांचा बघा, जे कारगिलच्या युद्धात शहीद झाले होते. त्यांचं एक वाक्य होतं, त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर त्यांचं एक वाक्य होतं. त्यांच्या आईने त्यांना विचारलं होतं की परत कधी येणार, तर त्यांनी सांगितलं होतं, माँ कब लौट आऊंगा ये पता नहीं, या तो तिरंगा लहरा कर आऊंगा या तिरंगे में लपेट कर आऊंगा. तिरंग्यात लपेटूनच विक्रम बत्रा आले. केवढा मोठा त्याग आहे. त्यांच्या वडिलांची भावना अशी होती, त्यांना असं सांगितलं होतं की मी देवाकडे 2 पुत्र मागितले होते, कदाचित एक पुत्र मागितला होता, देवाने मला 2 पुत्र दिले, कदाचित एक पुत्र भारत मातेसाठी दिला असेल. त्यामुळे ह्या कुटुंबाचा त्याग खूप मोठा आहे. मी आपल्या सर्वांना आज पुन्हा या कार्यक्रमाच्या या निमित्ताने एक विनंती करते, कृपया या सैनिक परिवारांच्या, ह्या इतर कुठल्याही सैनिक परिवाराच्या पाठीशी उभा राहा, त्या वीर पत्नीच्या पाठीशी उभा राहा. तिला कुठंही वेगळी भावना देऊ नका हो. फार मागण्या नसतात या वीर पत्नीच्या, फक्त तुमच्या माझ्यासारख्या समाजात त्यांना स्थान द्या, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. खरं तर पुन्हा एकदा विशाल झांजुर्लेंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानते. महाराजांचा नामचा बराच परिचय, महाराज आता सैनिकांचं सर्व म्हणजे त्यांनी अनुभवलंय सैनिकांचा. अशाच प्रकारे आपण सुद्धा समाज माध्यमातून सैनिकांबद्दल आदर निर्माण करते, त्याचा आम्हाला आनंद आहे. आपण तडवळे ग्रामस्थांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते आणि पुढे कार्यक्रम प्रवाहित करावा अशी विनंती करते. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की. ताईने अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आता कोणी आपण या ठिकाणी जसे बसले, तुम्ही सगळेजण असं समोर या, फक्त असं समोर या सगळेजण, इतक्या रोडवर नका थांबू, या इथे पुढे या थोडंसं. हां, शेवटचं आपल्याला श्रद्धांजली द्यायची आहे ना, सगळेजण असे जवळ जवळ या. सगळ्यांना फुलं वगैरे द्या. हां, अगोदर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सन्मुख ताई जय हिंद फाउंडेशन कडून आलेल्या आहेत. ताईंचं नाव तुमचं? उर्मिलाताई कदम आणि वीरपत्नी निशाताई, आपल्या सर्व वीरपत्नी यांना मी विनंती करतो की वीर माता यांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी अगोदर करायचा आहे. खानाची त्या ठिकाणी खणा नारळानं त्या ठिकाणी ओटी भरून ताईंचा, वीरपत्नींचा सुद्धा सन्मान होणार आहे आणि तो काळाची गरज आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आपण खरंच विशाल दादांना आज आठवण करत आहोत. आपल्यासाठी ते अजरामर आहे आणि ते अमरच आहे. म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये जय हिंद फाउंडेशन आपलं आलं तर मी 10-15 मिनिटं मुद्दामून त्यांना बोलायला लावतो, कारण हे कीर्तन ज्यांच्याकरता आहे मुळात त्यांनाच आपण समजून घेणं काळाची गरज आहे, नाही का? अवर्ष श्राद्ध पुण्यस्मरण आपण दररोजच ऐकतो, पण ही सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून ताईंनी अत्यंत सुंदर सांगितल्याबद्दल ताईंचे मनापासून आभार. खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा दो तिरंगा प्यारा, हे पर्वत भूलो सीमा पर, वीरों ने जान गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के ना आए, जो लौट के घर ना आए. बोलो भारत माता की.
खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण भूतरे हाती घेवो निर्वाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीर भाड तुका मने साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वतीनं आपण आज या ठिकाणी 250 सैनिकांचं प्रथम पुण्यस्मरण हरिभक्त पारायण आपल्या कार्यक्रमासाठी आलेले सुनीलजी महाराज गाडेकर जालना खऱ्या अर्थानं एक सैनिक परंपरावरती संपूर्ण महाराष्ट्रावर 250 कीर्तन आजपर्यंत त्यांनी केली. एक आदरपूर्व महाराष्ट्र राज्यातला एक युवा कीर्तनकार म्हणून या ठिकाणी त्यांची आज ओळख आहे. तरी महाराजांनाही आमच्या झांजुर्णे परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सन्मान करतो. आज या ठिकाणी महाराजांचं मन किती मोठं असतंय हे एक वारकरी संप्रदाय समाजाला शिकू शकतोय. आपला पहिला सन्मान न स्वीकारता एक वीरपत्नी सन्मान त्यांनी घ्यायला सांगितलेला आहे. निशा लक्ष्मण भोसले यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. बरोबर. वीर माता सौ मालन सुभाष झांजुर्णे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. वीर माता शांताबाई बाळकृष्ण सकोंडे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. वीर पत्नी रीना निलेश फडतरे रीना नितीन फडतरे समोर यायचंय. वीर पत्नी सीमा दत्तात्रय सकुंडे आपला सन्मान होतोय. वीर पत्नी वर्षा संभाजी साळुंके फौज तर्फे सेना मेडल प्राप्त वर्षा संभाजी साळुंके. सौ उर्मिला अमर कदम जय हिंद फाउंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी ताईंना विनंती करतो की आपल्या कार्याचा असाच ठसा या सैनिकी क्षेत्राला लाभलेला आहे आणि असं उत्तुंग कार्य तुमच्या हातून घडावं अशी आमच्या तडोळे ग्रामस्थांच्या वतीनं मी ताई तुम्हाला शुभेच्छा तुमच्या कार्याला. यानंतर त्यांच्या युनिटमधील विशालचे मित्र आज उपस्थित आहेत. राहुल जगदाळे शिरोली बीज सेंटर राहुल जगदाळे शिरोली जाम बुद्रुक बीज सेंटर संदीप निकम जाम बुद्रुक प्रदीप कदम शिरडून बीज सेंटर समोर यायचंय. आजी माजी सैनिक संघटना तडवळे यांचे प्रतिनिधी ऑर्डिनरी कॅप्टन श्रीरंग निकम यांना विनंती करतो की आपण संघटनेच्या वतीनं श्रीफळाचा स्वीकार करायचा. ऑर्डिनरी कॅप्टन श्रीरंग निकम यांचाही हा देखील सन्मान होतोय. गायनाचार्य दशरथ महाराज जाधव तडवळेकर आपला देखील सन्मान होतोय. त्याचबरोबर श्रीमंत महाराज गाडेकर गायनाचार्य आपल्या आजचे कीर्तन ज्यांनी केलं ते सुनील महाराज गाडेकर यांचे वडील आज उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान होतोय. श्रीमंत महाराज गाडेकर विशाल महाराज घुले महाराज प्रशांत रामचंद्र केंजळे कटापूर विशालचे मित्र आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपण स्टेजवरती यायचंय. कृष्णा महाराज वाघ किनई क्षेत्रातील विविध क्षेत्रातील सर्व जर मान्यवर
उपस्थित राहिले, विशेषतः आजचे कीर्तनकार आपले सुनीलजी महाराज गाडेकर असंच कार्य आपल्या सैनिकी क्षेत्रामध्ये करावं अशी आपणाला आमच्या सर्व सैनिकांच्या वतीनं ग्राम